श्री सीताराम मणेरकर यांचे नातू श्री सुनंद बालचंद्र मणेरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. मी आपला फार वेळ घेणार नाही आहे, कारण आमच्या आजोबांनी रचलेली पदं अर्चनाताईंकडून ऐकण्यास आपले आहेत का मीही आतुर आहे. पण आजचा कार्यक्रम साकार होण्याकरता अनेकांचे मौल्यवान मार्गदर्शन, सहकार्य आणि आशीर्वाद आम्हास लाभले आणि त्यांचे आभार व्यक्त करणे ही फक्त औपचारिकता नसून मी आणि सौ स्नेहा माणगावकर या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून आमच्यासाठी ते कर्तव्य समजतो आणि ही आमची कृतज्ञतेची भावना आहे. आजच्या या पुस्तकाचे प्रकाशन पंडित अजित कडकडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या पुस्तका प्रकाशनाची कल्पना सर्वप्रथम आम्ही पंडित कडकडे यांना दिली आणि हस्तलिखिताचा काही भाग त्यांच्या हाती दिला होता. त्यांनी तो केवळ वाचून पाहिला नाही, तर त्यातली गाणी, त्यातली पदं काही स्वतः गाऊन बघितली. नंतर त्यांनी दिलेल्या सूचना, मार्गदर्शन या पुस्तकाच्या जडणघडणीत मोलाचे ठरले. त्यांच्या सूचनेनुसार आजच्या कार्यक्रमात पदांच्या गायनाचा समावेश करण्यात आला. एवढेच नव्हे तर या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावे हा आमचा आग्रही त्यांनी मोठ्या आपुलकीने मान्य केला. अध्यात्म, संगीत आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारे गोमंतकातील असे थोर व्यक्तिमत्व या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्हाला लाभले, हे आमचे मोठे सौभाग्य आहे. पंडित कडकडे यांचे आम्ही केवळ आभार मानत नाही, तर अंतःकरणापासून त्यांना वंदन करतो आणि आयुष्यभर आम्ही आपले ऋणी राहू. आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी आहेत आदरणीय सौ मीना पाटील बाई. बाईंचा आणि आमचा परिवाराचा स्नेहसंबंध 1968 सालापासूनचा. आम्ही त्यांचे विद्यार्थी, पण केवळ शाळेपुरतेच नाही, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्हाला त्यांनी अनेक मोलाचे धडे दिले. आमच्या मनावर, व्यक्तिमत्वावर त्यांनी सुंदर संस्कार घडवले. या पुस्तकाच्या जुळवाजुळवीपासून ते आजच्या कार्यक्रमाची आखणी करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बाईंनी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन दिले. योग्य दिशा दाखवणारे त्यांचे पाठबळ आणि कायमची आपुलकी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान राहिले. आजच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी आम्हाला दिलेले हे आशीर्वाद आमच्यासाठी सर्वात मोठे बळ आहे. आपल्या मायेच्या आशीर्वादासाठी सौ मीना पाटील बाई यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात श्रीमती माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी अर्चनाताई कानेरे या पुस्तकातील निवडक पदांचे सादरीकरण करणार आहेत. मागे ताई एकदा म्हणाल्या होत्या की हे सादरीकरण करणं हे त्यांच्याकरता एक चॅलेंज म्हणून त्यांनी स्वीकारले. इतक्या ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकाराने हा चॅलेंज स्वीकारल्यामुळे आम्हा आयोजकांचे कार्य अगदी सुलभ झाले आहे. ताईंच्या पहिल्या भेटीतच आमचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची अनुभूती आम्हाला मिळाली. त्यांच्या मधुर स्वरांचा आणि आमच्या आजोबांनी रचलेल्या पदांचा होणारा सुंदर संगम या कार्यक्रमाची शोभा निश्चितच द्विगुणित करेल. या सादरीकरणाकरता अर्चनाताई तसेच त्यांचे कुशल साथीदार श्री वरद सोनी, श्री तन्मय मेस्त्री आणि श्री सौरभ कानोलकर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. पुस्तकाची जुळवजुळव करताना प्रूफ रिडिंग म्हणजे मुद्रित शोधनाचे कार्य अत्यंत जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते, विशेषतः जेव्हा विषय हा संस्कृत भाषेचा असतो. अशा वेळी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि श्री नीरज दांडेकर यांनी ही महत्त्वाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि समर्थपणे स्वीकारली. त्यांच्या सखोल अभ्यासामुळे, भाषेवरील प्रभुत्वामुळे आणि बारकाईने केलेल्या परिश्रमामुळे या पुस्तकाला शुद्धता, अचूकता आणि विश्वासार्हता लाभली आहे. या मौल्यवान योगदानासाठी आणि अथक परिश्रमासाठी आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाकरता आम्ही दोघांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे म्हणजे पुढे होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर करणार आहेत आणि सौ रश्मी सचिन साळवी हे आतापर्यंत जो कार्यक्रम झाला त्याचं त्यांनी समर्थपणे सूत्रसंचालन केलेलं आहे आणि त्यांच्या या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आणि निवेदन शैलीमुळे आजचा कार्यक्रम प्रसन्न आणि रसपूर्ण होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ रश्मी सचिन साळवी या MA BEd संस्कृत असून
कुमुद विद्या मंदिर देवनार या मराठी माध्यमाच्या शाळेत गेली 18 वर्षे संस्कृत अध्यापनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि सौ रश्मी साळवी यांनी आजच्या कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेकरता आणि मनापासून केलेल्या सहकार्याकरता आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार कैवल्य गोकर्णकर यांनी सुंदर संस्कृत गीत सादर केले. कैवल्य, तुला खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा. आमचे मित्र श्री संदीप धोंडे प्रिंटर्स वसई यांनी पुस्तकाचे मुद्रण केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे या पुस्तकाची छपाई वेळेत होऊन आज या सुंदर पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. आम्ही त्यांचे व त्यांच्या मुद्रणालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. या पुस्तकाविषयी समर्पक असे सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ तसेच आपण जो हा मागे बॅनर पाहतात त्याचे डिझाईन श्री वैभव गोखले, न्यू वे ॲडव्हर्टायझिंग आणि डिझायनर्स मुलुंड यांनी अत्यंत कल्पकतेने साकारून या पुस्तकाच्या आशयाला एक दृश्यात्मक ओळख करून दिली आहे. या देखण्या रचनेकरता श्री वैभव गोखले यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रात कार्य करत असलेले अनेक मान्यवर कलाकार, भगवद्गीतेचे अभ्यासक आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. याशिवाय या सभागृहात श्री सीताराम गणपती मणेरकर यांच्या कन्या आदरणीय सुनीती शिरसाट, वय वर्षे 92, तसेच मुंबई व गोव्यातून खास येऊन उपस्थित राहिलेले आमचे नातेवाईक, स्नेही आणि मित्र यांची उपस्थिती आमच्याकरता एक विशेष भावनिक क्षण आहे. आपल्या सर्वांनी दिलेल्या प्रेमळ उपस्थितीबद्दल, प्रोत्साहनाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल आम्ही आपले सर्वांचे अंतःकरणापासून मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट ध्वनी संयोजन करणारे रवींद्र माळवदेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणारे मॅजिक आयचे संतोष शिर्के आणि त्यांचे सहकारी, प्रबोधन ठाकरे नाट्यगृहाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी वर्ग यांचेही आभार. पुस्तकाची छपाई आणि अनेक छोट्या छोट्या कामामध्ये मोलाची मदत करणारे श्री रजनीकांत मनवे आणि इंद्रेश कुमार यांचेही आभार. प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे जे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत किंवा ज्यांनी आम्हाला मदत केली, विशेष करून दैनिक सामनामध्ये त्यांनी याची एक बातमी दिली, त्यांचेही विशेष आभार. आणि या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे करबद्ध होऊन आभार मानतो. कोणाचे काही नाव अनावधानाने घेण्याचे राहिले असल्यास क्षमस्व. धन्यवाद. या ठिकाणी पंडित अजितजी कडकडे यांनी एक सूचना करायला सांगितलेली आहे मला, की त्यांना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे आणि तब्येत बरी नसल्यामुळे ते केवळ या ठिकाणी बोलू शकले नाहीत आणि म्हणून मी त्यांचं मनोगत जे आहे ते मगाशी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. सर, आपण इथले असणंच आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. आपलं असणंसुद्धा आमच्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्याच तुम्ही नुसते आहात याचाच आम्हाला खूप अतिशय आनंद झालेला आहे आणि एक वेगळी प्रेरणा देखील आम्हाला मिळालेली आहे. या ठिकाणी सुनंदनजींनी आभार मानले. सगळ्यात पहिल्यांदा मीच त्यांचे आभार मानते की स्नेहाताईंनी आणि त्यांनी हे सगळं मनावर घेतलं आणि अतिशय सुंदर असा ग्रंथ आपल्या सगळ्यांसमोर आणला, ज्यामुळे आजच्या पिढीला तर आहेच आणि यापुढे कित्येक पिढ्यांना तो ग्रंथ मार्गदर्शन करेल आणि भगवद्गीतेचं हे तत्वज्ञान संपूर्ण जगभरात पसरवण्यासाठी हा ग्रंथ खूप मोलाचं कार्य करेल. प्रकाशन सोहळ्याचे अभ्यासपूर्वक आणि रोचक सूत्रसंचालन करणाऱ्या या आहेत सौ रश्मी साळवी, MA MEd असून मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात मुंबई जिल्हा गटात 2य क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी शाळा कुमुद विद्या मंदिर येथे त्या संस्कृत विषय शिकवतात. त्यांचेही खूप खूप आभार.